नमस्कार. काय नाव असतं आपलं? नवनाथ प्रभाग रात्री. गुड गुड गुड. काय तुमचा दुधाचा धंदा दिसतोय बिझनेस? हो. मग कुठं कुठं टाकता दूध हे? तिसगावला. तिसगाव म्हणजे इथून किती लांब आलं? तिसगाव मध्ये 120 किलोमीटर हिंडतो आम्ही रोज. म्हणजे त्या आजूबाजूला परिसरामध्ये सिटीत- गावा आणि आजूबाजूला सिटीत पूर्ण सिटी हिंडून पूर्ण येता. लोड किती आहे तुमचं ते दररोज सांगा. दररोज दररोज तुम्ही 120 किलोमीटर गाडी फिरता हो. आणि वजन ह्याच्यावर किती टाकता? किती लिटर 100 लिटर वजन असतं. 100 लिटर दूध आहे. आणि ह्याचे माणसं किती बसतात? 2 जण. 2 जण. शेतामध्ये गेल्यानंतर मग चारा आहे, खत आहे, अमुक आहे, तमुक आहे, हे बी वजन टाकत राहणार ना. शेतकरी शेतकरी म्हणल्यानंतर ते सगळं आलं. सगळं आलंच. शेतामध्ये कुठल्याही बांधानी हेनी त्यांनी चिखलानी जणं बी काढा. चालवतो. किती वर्षांनी वापरताय गाडी? 2 वर्षापासून. 2 वर्षापासून. वा वा वा. मग आता तुमचा एकंदरीत अनुभव काय आहे या बाबतीत, गाडीच्या बाबतीत? गाडीच्या बाबतीत 2 वर्षापासून मला काही प्रॉब्लेम नाही आला. अच्छा. मेंटेनन्स खर्च 1 रुपया सुद्धा नाही. झिरो मेंटेनन्स. झिरो मेंटेनन्स. झिरो मेंटेनन्स. आता मला एका वाक्यात सांगा, तुमचे समजा ही गाडी तुम्हाला पेट्रोल वापरायची पडली असती, समजा पेट्रोल वापरली असती, तर तुमची किती रुपयाचे पेट्रोलला पैसे गेले असते? किती रुपये गेले असते? 200 रुपये रोज. 200 रुपये गेले असते. आता तुम्ही इलेक्ट्रिक वापरताय. मग आता तुमची बचत किती होईल दररोज? 200 रुपयाची. 200 रुपयाची बचत होईल. म्हणजे चार्जिंगच्या जरी समजा 20 रुपये सोडले तरी 180 रुपयाची बचत होईल. कुठं गेली नाही. म्हणजे हा तुमचा एकंदरीत आणि विशेष म्हणजे 2 वर्ष तुम्ही गाडी वापरताय आणि 2 वर्षामध्ये तुम्हाला कुठलाही याच्यामध्ये त्रास झाला नाही किंवा अडचण आली नाही. कुठेही तुम्ही घाटात फिरा, इकडे फिरा, डोंगराने कुठूनच फिरा, नाही अडचण. अडचण किती आलेली डोंगरातून नाही. असून ते बरं, आता जातीच. शेतकरी बांधवासाठी तुम्ही काय संदेश द्या? हीच gogo.com चीच गाडी घ्यावं शेतकऱ्यांनी. दुसरी गाडी नाही वापरावं. गुड गुड कंपनीची गाडी प्रॉब्लेम नाहीच. गुड. फेल डायरेक्ट धन्यवाद. कंपनीची. धन्यवाद दुसरी. धन्यवाद धन्यवाद.